जिकडं भेळ तिकडं खेळ अशी एक म्हण आमच्या मराठवाड्यात खूप प्रचलित आहे। महाराष्ट्राचं राजकारण सध्या सेम टू सेम तसंच झालंय। विचारधारा, निष्ठा अशा कोणत्याच गोष्टीशी काहीच घेणं देणं न ठेवता महाराष्ट्रात अतिशय निर्लज्जपणे पक्ष फुटतायत, नेते पक्षांतर करतायत। अगदी घराच्या बेडरूममधून किचनमध्ये जावं आणि किचनमधून हॉलमध्ये जावं एवढ्या सहजपणे लोक पक्ष बदलतायत। आता एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढवतायत। मग यात नवी मुंबईतलं नाईक कुटुंब असो, राणे कुटुंब असो किंवा आपण ज्या मतदारसंघाची आज चर्चा करणार आहोत ते भुजबळ कुटुंब असो। छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला। ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि आता ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। यावर बोलताना छगन भुजबळांनी राजकारणातल्या सगळ्या पुतण्यांचा DNA सारखाच आहे असं वक्तव्य केलं। यात त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? भुजबळ कुटुंबात खरंच फूट पडली का, की भुजबळांची राजकीय कोंडी झाल्यामुळं त्यांनी समीर भुजबळांना बंड करायला लावलं? नांदगाव मतदारसंघातली जातीय समीकरणं कशी आहेत? जरांगे फॅक्टरचा समीर भुजबळांवर कितपत परिणाम होईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता समीर भुजबळ नांदगावमधून निवडून येतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि समीर भुजबळ निवडून येतील असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। गेले अनेक दिवस छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हे तुतारीच्या किंवा मशालाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशा बातम्या येत होत्या। पण शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला। पण यावर बोलताना छगन भुजबळांनी राजकारणातल्या सगळ्याच पुतण्यांचा DNA सारखाच असतो असं वक्तव्य केलं। या वक्तव्यातून त्यांनी समीर भुजबळांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केलेली दिसत असली तरीही नीटपणे आपण हे स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी माझ्या पुतण्याने काही वेगळं केलेलं नाही आहे, तुम्ही आधी जे केलं तेच तो सध्या करतोय असा संदेश अजित पवारांना दिलेला दिसतोय। यातून त्यांनी अजित पवारांना एक प्रकारे आरसाच दाखवला। पण भुजबळांनी अजित पवारांना आरसा का दाखवला, तर त्याचं कारण आहे भुजबळांची अजित पवार गटात होत असलेली कोंडी। तुम्हाला आठवतंय का की प्रफुल्ल पटेलांची राज्यसभेची 4 वर्षाची टर्म बाकी असताना अजित पवारांनी त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं होतं। त्यावेळी भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, पण प्रफुल्ल पटेलांची राज्यसभेची 4 वर्षे बाकी असतानाही त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं गेलं। त्यानंतर लोकसभा निवडणूक आली, त्यावेळीही भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण शिंदे गटानं नाशिकच्या जागेसाठी हार्ड बार्गेनिंग केलं। त्यासोबतच भुजबळांनी मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध केला, त्यामुळे त्यांच्यावर मराठा समाजाचा रोष अधिक होता। त्यात त्यांना उमेदवारी दिली असती तर मराठा समाजाच्या रागात आणखी भर पडली असती। ही दोन्ही कारणं लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी नाकारली गेली। त्याची नाराजी भुजबळांच्या मनात होती। भुजबळांना तिसऱ्यांदा डावललं गेलं ते राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत। प्रफुल्ल पटेल हे 4 वर्षे बाकी असताना नवीन जागेवरून राज्यसभेवर गेल्यामुळं त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली होती। त्यावेळी भुजबळ इच्छुक होते। मराठा समाजाला विरोध केल्यामुळं येवल्याची जागा भुजबळांसाठी असुरक्षित झाली, त्यामुळं राज्यसभेवर जावं अशी त्यांची इच्छा असणं साहजिक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण राज्यसभेवर गेलो तर विधानसभेला येवल्यातून पंकज किंवा समीर भुजबळांना संधी दिली जाऊ शकते असाही भुजबळांचा प्लॅन होता। त्यामुळं राज्यसभेच्या जागेसाठी ते इच्छुक होते, पण अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं आणि भुजबळ यावेळीसुद्धा वंचितच राहिले। यामुळं भुजबळांची आपल्याला डावललं जातं ही भावना आणखी प्रबळ झाली। या सगळ्या कोंडीला भुजबळांनी समीर भुजबळांच्या बंडाच्या रूपात उत्तर दिलं असं म्हणायला एक जागा आहे। या विषयात मी नाशिकच्या काही पत्रकारांना आणि भुजबळ कुटुंबाच्या काही निकटवर्ती असलेल्या कार्यकर्त्यांना बोललो। त्यांच्या म्हणण्यानुसार भुजबळ कुटुंबात कोणतेही अंतर्गत मतभेद कधी नव्हते आणि ते आजही नाही आहेत। उलट समीर भुजबळ असोत की पंकज भुजबळ हे मोठ्या भुजबळांना म्हणजे छगन भुजबळांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत। त्यामुळे समीर भुजबळांनी बंड करण्याचा प्रश्नच येत नाही। याशिवाय समीर भुजबळांनी ज्यावेळी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली त्यानंतर छगन भुजबळ हे ज्यावेळी मीडियाशी बोलले त्यावेळी त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून समीर भुजबळ यांच्या निर्णयानं त्यांना काही धक्का बसलाय असं अजिबात वाटत नव्हतं। त्यामुळे भुजबळ कुटुंबात कोणतीही फूट नाही हे स्पष्ट आहे। आपल्या कुटुंबातला राजकारणात असलेला प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या पदावर असावा यासाठी भुजबळांची धडपड सुरू आहे आणि त्यासाठीच त्यांनी समीर भुजबळांना अपक्ष लढायला लावल्याची खेळी केली असं दिसतंय। हे झालं समीर भुजबळांच्या कथित बंडाबद्दल। यावेळी मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष टोकदार झाल्यामुळं
आणि भुजबळ कुटुंबातला उमेदवार रिंगणात असल्यामुळं त्या उमेदवाराची जात बघूनच मतदान होणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे या मतदारसंघात मराठा समाज हा निर्णायक ताकद राखून आहे। त्या खालोखाल माळी, धनगर आणि वंजारी या जातींची संख्या आहे। आता समीर भुजबळ हे माळी समाजातून येतात, त्यामुळे त्या समाजाचं बहुतांश मतदान हे समीर भुजबळांना होईल हे स्पष्ट आहे। समीर भुजबळांचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेले शिंदे सेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुहास कांदे आणि ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक हे दोघेही वंजारी समाजातून येतात, त्यामुळे वंजारी समाजाचं मतदान या दोन्ही उमेदवारांमध्ये विभागलं जाईल असं दिसतंय। आता या परिस्थितीत धनगर आणि मराठा या दोन जाती नेमकी काय भूमिका घेतात, आपलं वजन कुणाच्या पारड्यात टाकतात यावर नांदगावचा निकाल अवलंबून असणार आहे। या दोन्ही जातींपैकी मराठा समाज समीर भुजबळांच्या बाजूने उभा राहणार नाही हे स्पष्ट आहे। त्यामुळं आता मराठा समाज सुहास कांदेंच्या बाजूने उभा राहतो की महाविकास आघाडीच्या गणेश धात्रकांना मदत करतो यावर विजयाची सगळी गणितं अवलंबून असणार आहेत। आणि हे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार हे मनोज जरांगे पाटील ठरवणार आहेत, ते त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे। जरांगे पाटील या दोन्हीपैकी एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देतात की स्वतःचा नवीन उमेदवार मैदानात उतरवतात यावर नांदगावचा निकाल अवलंबून आहे। यामुळं नांदगावमध्ये कोण आमदार होणार आहे हे जरांगे पाटील ठरवणार आहेत असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, एवढं मात्र नक्की। आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर समीर भुजबळ निवडून येतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।